सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी पंढरपूर मतदान केंद्रावर 100% मतदानाची नोंद झाली आहे. पंढरपूर मोहोळ तालुक्यातील एकूण 100 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांच्यावर प्रतिष्ठेची लढत असल्याने या संपूर्ण निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान वसंत नाना देशमुख आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले असून आता सर्वांचेच लक्ष निकालाकडे लागले आहे. अमोल माने, एकमत डिजिटल, पंढरपूर. तर आपल्या मोहोळमध्ये किती मतदान आहे? टोटल मोहोळ तालुक्यामध्ये 50 मतदार आहेत आणि त्यापैकी शिवसेनेचे 12 मतदान आमचे सगळे एक संघ या ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केले तर काय वाटतं तुम्हाला? काय या ठिकाणी नक्कीच महायुतीचे राजेंद्र राऊत हे विजय होतील याबद्दल मनामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. त्यामुळं आम्ही सर्वजणांनी या ठिकाणी राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी आमची सर्व मतदार जे आमची काही शक्ती आहे ते लावलेली आहे. तर आता यांनी म्हटलं की ते मात्र शंका नाही, परंतु जरांगे पाटील जेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आले त्यावेळेस काहीतरी वेगळं घडणार हे मात्र निश्चित आहे असं म्हटलं जात आहे. या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबाचा आदेश चालतो. खरं तर आम्ही एकनाथजी शिंदे साहेबाच्या आदेशानं या ठिकाणी सर्वच्या सर्व शिवसेनेचे सेवक असतील, नगराध्यक्ष असेल आणि जिल्हा परिषद सदस्य असेल, यांनी सर्वांनी या ठिकाणी युतीचा धर्म पाळायचा आणि पक्षाचा आदेश पाळायचा. ह्या पद्धतीने या ठिकाणी राजेभाऊ राऊत यांना 100% सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि 100% तीळ मात्र शंका नाही की या ठिकाणी राजेभाऊ राऊत हे भरघोस मतानं निवडून येणार. वसंतनानांच्या पाठीमागे अदृश्य शक्ती असं म्हटलं जाते. काय नाराज मतदार आहेत असंही म्हटलं जाते. त्यांच्या मागं अदृश्य शक्ती असेल, पण ह्या ठिकाणी राजेभाऊ राऊत यांच्या पाठीमागं शिवसेनेची शक्ती ह्या जिल्ह्यामध्ये 100% आहे. त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. म्हणजे धनुष्यबाण बरोबर त्या निशाणापर्यंत पोहोचणार. 100% पोहोचणार. ताई, तुम्ही प्रथमच मतदानाला आलेला आहात, काय वाटतं? खरं तर अशी संधी खूप कमी भेटते, त्यामुळे आज आनंद होतो आम्हाला की ही संधी मला मिळाली. आता तुमचं किती मतदान आहे तुमचं? मोहोळचं हम्म. 50, म्हणजे नगर परिषदेचं 23 मतदान आहे. त्यातले आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार येऊन इथं मतदानाचा हक्क बजावलेला आहे. शिवसेनेचं जी मतदान आहे ती पूर्णपणे राऊतच्याच पाठीमागे आहे की काही दुसरं काही? नक्कीच राजेंद्र राऊतच्याच पाठीमागं आहे. मतदान केले हीच पहिली प्रतिक्रिया आहे. माहितीचे घटक आहे. आता ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, आम्ही महायुतीचे घटक आहोत. माहिती म्हणून भूमिका, महायुतीचे घटक आहे म्हणलं, महायुती म्हणूनच भूमिका आहे. कारण की इथं स्थानिक एक उमेदवार आहे, एक उमेदवार पार्टीचा आहे, त्याच्यामुळं लोकांमध्ये वेगळी चर्चा होते. काय तर आपल्या शक्तीनं काहीतरी होऊ शकते असं. नाही, असं काही नाहीये. जरांगे फॅक्टर जेव्हा जरांगदादा या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आले त्याच्यावेळेस काहीतरी वेगळं काहीतरी होईल असं म्हटलं जाते. कारण त्यांनी आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडल्या. तशी काही कल्पना नाही आम्हाला. आज 2 गट दिसून आले. कुठं कसे? आम्ही सगळे सोबतच आलो होतो. नाही, हे आम्ही ह्यांचे मतदान राहिलो होतो म्हणून आम्ही पाठीमागे थांबलो होतो. असं काय नाही. तसं काय नाही. तुम्ही उगीच आता गैरसमज पसरवायचा प्रयत्न करू नका. नाही. तर किती मतदार आहेत आपले? मोहोळ तालुक्यामध्ये साधारणतः 37 मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीवर निवडून आलेले मतदार आहेत. आता हे सगळे आपले राऊत यांच्या बाजूने उभा राहतात. 100%. असं जरांगे फॅक्टरचा काही इफेक्ट होईल? नाही, असं नसतं. राजकारणामध्ये कुठल्याही विषयावर असं नसतं. पक्ष, पार्टी, निष्ठा आणि नेतृत्व ह्याच्या विषयावरच मतदान होत असतं. आणि आमचा तालुका एकसंघ आहे. आदरणीय राजन मालक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. तर काय वाटतं? आज मतदान केले, पण खूप खंत वाटली की माझ्या मिस्टरांना मिळालं असतं तिकीट तर मला फार आनंद झाला असता. पण थोडंफार आमचे हितचिंतक, वाईट जे चिंतणारे लोक आहेत त्यांनी फार आम्हाला हे केलेलं आहे. 22 तारखेनंतर काय निकाल येईल असं वाटतं?
आता 22 तारखेचा आणि देशमुख की राव बघू आता. काय काय वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडीचे जो आम्हाला सर्वसामान्य नगरसेवकांनी जिल्हा सदस्यांनी जो पाठिंबा दिला त्यामुळं वसंतनाना यांचा विजय निश्चित आहे. जिल्ह्यातली खतखत या रूपाने मतदान रूपी बाहेर पडेल असं मी तुम्हाला सर्वांना विश्वास देतो. जरांगे पाटील ज्यावेळेस या उपचुनावानिमित्त भेटण्यासाठी आले त्याच्यावेळेस काय काय गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामुळं राव त्यांना फटका बसू शकतो असं काही ठिकाणी बोललं जातं. काय वाटतं? त्या प्रक्रियेत मी नव्हतो. महाविकास आघाडीचा एवढा धसका या सत्ताधाऱ्यांनी घेतला. 16 मतं पडणार नाहीत म्हणता म्हणता 200 मता लीडवर म्हणजे 200 मतं त्याने आम्हाला ग्राह्य धरली होती आणि विजयासाठी अजून आम्हाला 100-125 मतं लागणार आहेत. ते 100% मायबाप जनतेने आमच्याकडं आमच्या उमेदवाराला भरघोस मतदान केलेलं आहे. येत्या 22 तारखेला तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. सहकाऱ्यांकडून फटका बसला त्याबद्दल तो विषय आता माझ्या दृष्टिकोनातून संपलेला आहे. ज्या गोष्टीसाठी मी माझं आयुष्य माझ्या 3 पिढ्या काँग्रेससाठी झटल्या तिथं मला मोठा झटका बसलेला आहे आणि तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे. माझ्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवारच हे महत्त्वाचे असून त्यांच्या विजयासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. येत्या 22 तारखेला तुम्हाला सर्वांना दिसेल. आज मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि अजून जिल्ह्यातून सुद्धा बऱ्यापैकी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदारांचा प्रतिसाद पाहता मी निवडून येईल असे मला या ठिकाणी खात्री वाटत आहे. चांगला प्रतिसाद या ठिकाणी मतदारांनी मला दिलेला आहे. अजून तरी मतदार त्या ठिकाणी आले नाही. मतदार कमी आहेत आणि वेळ भरपूर आहे त्यामुळं आणि त्यातल्या त्यात लेडीजची संख्या जवळजवळ 50% वर आहे त्यामुळे थोडा वेळ अपेक्षित आहे. हे तिथल्या परिस्थितीवर आहे. आता मंगळवेढ्यातलं जवळजवळ 80% पोल झाले मंगळवेढा शहरातलं म्हणजे तिथलं तालुक्यात. अजून सांगोल्यातली लोक यायची. सोलापूरमध्ये चालू आहे हळूहळू चालू आहे. दक्षिणमध्ये कमी चालू आहे. बार्शी जो भाग येतो बार्शीचा त्या भागामध्ये बऱ्यापैकी चालू आहे. पंढरपूर मोहोळ तालुक्यातील 100 मतदानापैकी किती आकडा आपल्याला पाहिजे? 22 तारखेला कळत. आज मतदान केले तर काय भावना? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वांनी अनगर नगरपंचायतचे सर्व सदस्य जिल्हा परिषद आपले सदस्य यांनी सर्वांनी त्याप्रमाणे मतदान केलेलं आहे आणि विजय या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पक्षाचा होणार. अनगर नगरपंचायतचे किती उमेदवार आहेत? नगरसेवक अनगर नगरपंचायतचे भारतीय जनता पार्टीचे 20 नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहेत आणि ते सर्वांनी येऊन इथं आज त्यांचं मतदान त्या ठिकाणी बजावलेलं आहे. अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये अनगर नगरपंचायत असेल किंवा मोहोळ तालुक्याचे सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित राहून सर्व मतदार उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी मतदान नोंदवलेलं आहे. त्या मतदान आहे आज सर्व तुम्हाला वाटते वाटते का आपला उमेदवार सोलापूर स्थानिक पदाधिकारी मतदान जे झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचं मोहोळ तालुक्यामध्ये 37 मतदान आहे आणि मित्र पक्षांचं 13 असे 50 मतदान मोहोळ तालुक्यामध्ये आहे. मी सांगतो की महायुतीचे सर्व उमेदवार विरोधकाचं एकही मत नाही. त्यामुळे आपल्याला सांगतो भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि गोरे साहेब आणि आमचे माजी आमदार राजनजी पाटील मालक यांना मानणारे सर्वजण मतदार आहेत. त्याच्यामुळे एकही मतदान इकडे तिकडे होणार नाही आणि महायुतीचे मतदान सुद्धा 100% मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 50च्या 50 मतदान हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होईल. असंही म्हटलं जातंय की जरांगे पाटील यांना ज्यावेळेस ते राऊतांनी विरोध केला त्याच्यामुळं छुपी शक्ती काहीतरी करू शकते. नाही, मोहोळमध्ये तसं काय प्रकार नाही. छुपी शक्ती नाही ना काय नाही. जे काय आहे ते पारदर्शकपणे या ठिकाणी येऊन मतदान केलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षामध्ये तर एकही मतदान कमी जास्त होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, असं काही कुठंच घडलेलं नाही. जरांगे पाटील साहेबांनी काय विरोध झाला किंवा काय झाला ह्याचा आणि ह्या इलेक्शनचा कोणताही फरक नाही.
मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ रावसाहेब यांना मोठा अधिक्य मिळून त्या ठिकाणी विजय हा निश्चित आहे. म्हणजे गुलाल तुमच्या अंगावर पडणार. गुलाल हा कायम भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर पडणारच. आमचा प्रवास हा 16 मतांपासून सुरू झालेला आहे आणि 16 मतांपासून सुरू झालेला प्रवास अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज मतदानापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वसंताचा बहर फुलल्याशिवाय राहणार नाही. चमत्कार घडणार. वसंताचा बहर फुलणार दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये. 16 मतांपासून सुरुवात केली. माझी अदृश्य शक्ती चांगल्या पद्धतीनं काम करते. फेसबुकवर हर हर महादेवचा नारा दिला. फेसबुकवर हर हर महादेवचा जो नारा मी दिलेला आहे, आपण पाहतो शिवाजी महाराजांच्या काळापासून मुठभर मावळ्यांपासून शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाई लढलेली आहे. तेव्हा मैदानावर लढाई असायची, आता मताच्या रूपातून लढाई आहे. म्हणून त्याच्या पूर्वसंध्येला मी महाराज जसे युद्धावर जाताना किंवा सैनिक युद्धावर जाताना महादेवाचा घोष करायचे, तसं मी काल नारा दिला हर हर महादेव. जिल्ह्यातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, मतदारांना एक जोश यावा, ताकद यावी, हर हर महादेव. पालकमंत्र्यांच्या द्वेषामुळे निवडणूक लागली. याच्यावर अनेक वेळा बोललोय मी सगळ्या गोष्टी. परत परत बोलणं चुकीचं आहे. पक्षातील आमदार सध्या सोबत दिसत नाही. जागा दिलाय. दिसल सगळं निकालातून तुम्हाला. पक्षातील आमदार आपल्या सोबत आहेत. निकालातून दिसल तुम्हाला सगळं काय आहे ते. माळशिरसमध्ये भाजपचे काही नगरसेवक त्यांनी गुप्त ठिकाणी ठेवलेत अशी चर्चा आहे. माझ्या 16 मतांना एवढे घाबरलेले आहेत ते सगळी मंडळी की ट्रिपला हे 4-4 वेळा ते कुठलं सोलापूरचं 5 स्टार हॉटेल आहे तिथं बोलो, दम दे, मिस्टर इंडियाच्या भूमिकेत जातील, मला 40व्या मिनिटाला मतदान समजणार आहे, अनुक्रमणिका नंबर तुम्ही पाठ करून बाहेर आला पाहिजे. एवढी भीती कशाची 16 मतांची मला हेच समजून येत नाही. पालकमंत्र्याला काय सांगता? सल्ला काय नाही, मी एवढा मोठा माणूस नाही बाबा राज्याच्या पालकमंत्र्याला सल्ला देण्यासारखा. छोटा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटलांचा एक छोटासा कार्यकर्ता आहे मी. मोहिते पाटलांमध्ये मतदार खुश आहेत म्हणायचे. मतदारांना विचार, मी कसं सांगणार दुसऱ्याच्या मनातलं. धन्यवाद.